नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत. शिरवळला आलोय आपलं केसुर्डीला. मँगलोरचा लोडिंग आहे आपलं. सकाळी गाडी घेऊनच आलो. निलेशची गाडी घेऊन गेलतो आम्ही इथून. पंपात लावली होती त्यांनी. परत त्याचीच गाडी टू व्हीलर घेऊन मी आता आलो. आता निघते. या ट्रिपला मी एकटाच आहे. कुंदन शेठची तब्येत जरा ठीक नाही. येणार होते ते, पण मीच त्यांना म्हटलं की एक चक्कर नका येऊ म्हणून, कारण की रस्त्यात वगैरे परत त्रास झाला तर मग फार अडचण होती. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं एवढी चक्कर नका येऊ. आता बरोबर 10 वाजले तर निघूयात. उद्या खाली करायचा प्लॅनिंग आहे. आता कुठं टाइमपास वगैरे करायचं नाही, कंटिन्यू जात राहायचं. तरी नॉनस्टॉप जरी गेलो तरी उद्या 10-11 वाजेपर्यंत आपण कसंही पोहोचतो. मध्ये आधी 2-1 तास झोप काढून गेलो तरी 10-11 वाजेपर्यंत 100% आपण पोहोचू. तो निघत मित्रांनो, प्रवास चालू करूयात. गाडी पलटी झाली बघा मित्रांनो. कंटेनर आहे आणि चांगला मोठा. केवढी मोठी गाडी आहे बघा ती. काय इथं स्पीड पण नाही लागत, काय नाही लागत. कशी काय गाडी पलटी तिथे असेल काय माहिती. मागच डायव्हर्शन होतं, त्या डायव्हर्शनला ते कंट्रोल नसेल झाली आणि पुढं येऊन एवढी मोठी गाडी आहे ती. ह्या 2 गाड्या लागल्यात ना, तेवढी मोठी गाडी आहे. आलोय आता कोल्हापूरच्या जवळपास आलेलो आहे. ऊन भयानक आहे मित्रांनो. गरमी चांगला चटका बसतोय उन्हाचा. पण जायला तर लागणार आहे, कारण की आपल्याला उद्या खाली करायचे. पण पुढच्या ट्रिप पासून आता उन्हाचं ड्रायव्हिंग नाहीच करायचं. दुपारी 12ला जे गाडी साईडला घ्यायची ती रात्री संध्याकाळी डायरेक्ट 6ला वगैरेच काढायची. कारण की उन्हात गाडी चालून पण फायदा नाही. गाडी पण चालत नाही व्यवस्थित. डिझेल जास्त उडती, ओरडती गाडी जास्त, फायरिंगचा आवाज जास्त येतो, सगळंच हे होतं. त्यामुळं टायर पण खूप तापतात उन्हाचे. आणि ह्याच्यात मग टायर वगैरे फुटायचे खूप चान्सेस असतात. त्याच्यामुळं शक्यतो तरी आता जेवढं होईल तेवढं रात्रीच चालायचं. संध्याकाळी 6ला निघालो की दुसऱ्या दिवशी 10-11 वाजेपर्यंत जेवढं आपल्याला चालवता येईल तेवढी तर कंटिन्यू चालवायचीच आता. कशी पण उन्हाळ्यात शक्यतो भरपूर गाडीवाले तेच करतात. दिवसाचा कोण नाही चालत. ज्यांचा कच्चा माल वगैरे असतो त्याच गाड्या शक्यतो चालतात, नाहीतर बाकीच्या गाडीवाले सगळे रात्रीचेच चालतात. आपण पण तेच करायचं. आता जाऊया मित्रांनो हळूहळू. नवीन हॉटेलचं बांधकाम. आता डायरेक्ट आपल्या पंपावर जाऊन थांबायचं. बॉर्डरला वगैरे जाऊयात आणि डायरेक्ट पंप. मित्रांनो,
संध्याकाळचे 5:30 वाजलेत. संकेश्वरला सरदारींच्या हॉटेलवर थांबलो होतो. जरा खाल्लं आत्ता, उशिरा जेवलं म्हणजे राईस खाल्लं जरा हाफ, कारण की दुपारी काय भूकच नव्हती. पाणीच पीत चाललो आहे सारखं, ताण लागते कारण की ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळं भूक नव्हती लागली. आत्ता संध्याकाळी जरा थोडीशी भूक लागली, मग भात खाल्ला. आधीमध्ये कुठंच थांबलो नाही, फक्त डिझेल भरायला थांबलो होतो, त्याच्यानंतर डायरेक्ट इथंच आलो. आता इथून आधीमध्ये परत कुठं थांबायचं नाही. संध्याकाळी फक्त काचा वगैरे पुसण्यासाठी थांबूयात, त्याच्यानंतर कंटिन्यू प्रवास चालूच. आत्ता पण ऊन खूप आहे, त्याच्यामुळे ना गाडी चालवायची इच्छाच होत नाही. आणि ऊन सगळं आपल्या राईट साईडनीच असतं, सगळं चेहऱ्यावरचं ऊन येतं, त्याच्यामुळं भयानक त्रास होतो. सरदारजीच्या हॉटेलवर व्हिडिओ काढता नाहीत, कारण की तिथं TV चालू असतो कंटिन्यू 24 तास, त्याच्यामुळं काय व्हिडिओ वगैरे काढता नाहीत. इथं आलं की असं वाटतं पहिले व्हिडिओ सेंटर कसं असायचे सगळे पुण्यात बारके, तसंच फिलिंग येतं. इथं फुल आवाज वगैरे केलेला असतो TVचा, सगळेजण निवांतमध्ये बघत बसलेले असतात. आता निघूयात मित्रांनो, जरा ऊन कमी झालं आहे बऱ्यापैकी. जेवढं रनिंग कापता येईल तेवढं रनिंग कापूयात, निघूयात मित्रांनो. संध्याकाळचे 7 वाजायला आलेत. उत्तमच्या इथं आलोय आता जरा काचा पुसायचं काम चालू आहे. पहिले काचा पुसून घेतो सगळ्या, घाण झाल्यात काचा भरपूर, त्याच्यामुळं काचा पुसून पहिले. आपण वायपरनी पण काचा पुसू शकतो, पण वायपरनी पूर्ण काचा साफ होत नाही, अर्ध्याच काचा साफ होतात. त्याच्यामुळं आपल्या हाताने काचा पुसलेला कधी पण बरे. थोडा टाइम लागतो, एक 20 ते 25 मिनिटं जातात सगळे काचा वगैरे पुसायला, पण हाताने पुसलं की एकदम क्लिअर होतं. एक काचा पुसायचा आम्ही DMart मधून घेतलं होतं, ह्याच्याने एकदम क्लिअर निघतात काचा साफ असल्या एकदम की जरा गाडी चालवायला पण फ्रेश वाटतं. त्याच्यामुळं काचा पुसणे फार गरजेचं आहे. पप्पूची गाडी पण चिकमंगळूरला आहे, त्याची गाडी भरली नाही. त्याच्या पुढे अजून एक 12 टायर आहे, 2 12 टायर आहे, त्याच्यानंतर त्याचा नंबर आहे. तर काचा पोचून घेऊयात मित्रांनो आणि मग निघूयात. पहिले मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेत. आलोय आता यल्लापूरला. मी जेवायचा प्लॅनिंग होता, पण भूकच नाही, कारण की 5 वाजता जेवलो होतो, त्याच्यामुळे काय भूक लागाना. आता चहा वगैरे पिऊयात आणि निघूयात. मलबार म्हणून हॉटेल आहे, आपण इथं मागच्या वेळेस भरपूर वेळा थांबलो होतो. तिथंच थांबलोय. जरा एक 5-10 मिनिटं, जरा 15-20 मिनिटं जरा रेस्ट करतो, कारण की सकाळी निघाल्यापासून अजिबात कुठं टाइमपास वगैरे नाही केला, डायरेक्ट इथंच आलोय. फक्त डिझेल वगैरे टाकायला आणि मध्ये जेवायला थांबलो होतो तेवढंच, आधी मध्ये कुठंच नाही. अजून भरपूर रनिंग कापायचंय, अजून नाही म्हटलं तरी 301 किलोमीटर आपल्याला जायचं, 310-320 किलोमीटर पर्यंत जायचंय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो, कारण की पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल की कधी पोचलोय वगैरे मी.
पण पाठच होणार, कारण की हायवेला जाता जाता मला 3 वाजतील 100%, 2:30-3 तरी होतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण वेळ लागू शकतो. आणि हायवेला लागल्यानंतर परत मँगलोरपर्यंत 6 तास जातात. त्यामुळं माझा अंदाज आहे सकाळी 9 तरी वाजतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.